कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सर बोर्डाच्या विरोधात सोलापुरातील युवा पॅन्थर संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करून सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कोण नामदेव ढसाळ यांची माहिती देणारे पोस्टर दाखवत जोरदार घोषणाबाजी करत युवा पॅन्थर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। उद्याची सकाळ नामदेव ढसाळ, विद्वाची सकाळ नामदेव ढसाळ, मराठीची सकाळ नामदेव ढसाळ। धिक्कार असो, धिक्कार असो, सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, सेन्सर बोर्डाचा धिक्कार असो। यावेळी युवा पॅन्थरचे अध्यक्ष आतिश बनसोडे यांनी अधिक माहिती दिली की ज्या कोणी नालायकाने हे म्हटलेलं आहे की कोण नामदेव ढसाळ, तर त्यांनी हे बोर्ड वाचावेत। नसेल त्यांचं ज्ञान अपुरं पडत असेल तर गुगलवर जाऊन विकिपीडिया वाचावी, त्यांना कोण नामदेव ढसाळ हे समजून येईल। जर या ठिकाणी नामदेव ढसाळांबद्दल अवहेलना करणाऱ्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात आलं नाही आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर यापुढे सेन्सॉर बोर्डाच्या चेअरमॅनच्या तोंडाला इथली आंबेडकरी जनता असेल, इथला विद्रोही साहित्यिक असेल किंवा इथला प्रत्येक लेखक, साहित्यिक, कवी, कवयित्री असेल, हे तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत। आणि या ठिकाणी आम्ही सोलापूरच्या वतीने हे सांगू इच्छितो की उद्याची सकाळ नामदेव ढसाळ आहे। मराठीला विद्रोहाचा आयाम देणारा नामदेव ढसाळ आहे आणि इथल्या साहित्याला साता समुद्रापलीकडे नेणाराही नामदेव ढसाळ आहे। सोलापुरातील सर्व युवा पॅन्थरचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते।